आया काय शेण झाडते. तर तुम्हाला दाखवतो मी, आमची आया सकाळी सकाळी शेण झाड राहिले. तर आमच्या गोठ्यामध्ये ना फरशी नाही बसवेल, बिना फरशीची आई बकरी पाहिले ना, आई बकरी इथे मस्त बसू राहते, जवळ गेल्याकडे शिंगाने उचलते. आमच्या गावच्या समस्या. आणि हे इथे एक बसले गाईचं पिल्लू, ते बघते यायला आता काय गवत घेऊन आले काय माहीत. उठलं बघते, उठल्या आहे तो मस्तपैकी. आणि आमचा इकडं बाबा आंघोळीची वाट पाहू राहिला आहे, पण तो आता बाबा मस्त टाईट फाटमध्ये तयार झाला आहे. त्याला माहीत आहे तिकडे व्हिडिओ तयार होऊ राहिले ना. काय रे बाबा, बरं आहे ना. हे आमचे किसन गावीत बोरदेवचे भगत. आमच्या बाबांना गाय चारायची खूप इच्छा आहे आणि बाबांना गाय खूप आवडता. त्याच्यामुळं पाऊस असो किंवा नसो, पण आमचे बाबा डोंगराला गाय घेऊन जातात चारायला. बाबा काय गाय शाप काढतो. तर वेळ झाली आहे आमच्या आता बाबांची गाय शाप पुढे खायची. आणि इथं आपण बघितलं असेल, हे पाणी गरम करण्याचं इथं ठेवलं आहे आपला लाकडी चुल्हा. आणि आमचा बाबा गाय चारायला जायचा तेव्हा खूप सारे त्याला जखमा झालेले आहेत. तर हे बघा त्याचे डाव वगैरे इथे दिसतात. हे असे डाव आहेत, बरोबर ना बाबा. बाबा बोल ना काय ते 2-3 शब्द. काय रे तुम्हारी घाम. जाऊ दे, आज काही बाबा जास्त बोलत नाही. बाबाचा मूड खराब आहे. बाबाला पुढे खाऊन घेऊ द्या, नंतर आपण बाबाला परत भेटूया. अरे शो, अरे तुमचा बाहेर चरायचा रस्ता आहे, तुम्ही मध्ये कसं काय चालले आता. तुम्हाला सकाळ सकाळ आणि संध्याकाळ दाणा टाकतो ना आम्ही, बाहेर चरायचं नाही. मग आता सध्या श्रावण चालू आहे म्हणून तुम्हाला काही सांगत नाही, तर एक एक बुजून खाऊ इकडेची. इकडे आज बटाट्याची चटणी बनवायची आहे. बटाटे बाफून झालेत. इकडे मम्मीच मस्तपैकी आता बटाट्या सोलू राहिली ना. आमचा स्वयंपाकाचा चुल्हा, लाकडी चुल्हा, लाकडी मांडणी. मी इथूनच मागच्या साईडला बघितलं तर आपला तोच गोठा. ट्रू ट्रू यो. गॅस पण आहे आपल्याकडे, पण आम्ही गॅसचा जास्त वापर करत नाही. फक्त चहा वगैरे ठेवण्यासाठी आणि पाहुणे वगैरे आले तेव्हाच वापरतो आम्ही. संपून जातो ना, म्हणून आमचा गॅस 3-3 महिने पुरतो. आणि आपली छोटीशी साधीशी गरिबांची मांडणी आणि पडवी आहे. ज्यावेळेस खूप सारा पाऊस येतो ना, तर ही भिंत बघितली असं तुम्ही, ओली दिसते पूर्ण. फुल पाऊस येतो आणि फुल घरामध्ये पाणी इकडे वाहते. इकडच्या साईडनं आम्ही छोटंसं पाट काढलं आहे घरामध्ये लागून. या पाटाने पाणी वाहते आणि तिकडे एक होल पाडले, ते होलामध्ये पाणी बाहेर जाते. आणि हे आमचे वळाने टावेल तुम्हाला खूप सारे दिसत असतील, पण सर्व माणसं एकच टावेल यूज करत ना. आणि हे कपडे. आता जरा मम्मीसला मदत करून लागू आपण बटाटे सोलायला, मग कंटिन्यू करू पुढे व्हिडिओ आपण. पूर्ण चटणी कोणाची घ्यायची. तेल संपले ना. तर आमच्या मम्मीच्या समस्या आहेत की तेल संपलेलं आहे. तर म्हणे जरा कमीच तेल वापरून म्हणे आज चटणी बनवायची आहे म्हणे. काय म्हणे आणखी काय. साखर पण सरले, चहा बनवायचे आमच्या घरी सरले ना. या आमच्या समस्या नाही तर गावामध्ये राहणाऱ्या प्रत्येक माणसांच्या समस्या आहेत. म्हणजे आणतो तसं आणत नाही असं काय नाही, पण आज संपली आहे. माझं आणायचं आहे. आणि आज आगुण्याचा बाजार पण आहे. म्हणजे मम्मीचं म्हणणं आहे की 2-1 दिवस पुरल, पण मी अगोदरच सांगून दिलं. मम्मी तू खरा बोल ना व्हिडिओ मध्ये चालू ना इकडेशी. सरायचे मम्मी म्हणते का सरायच्या अगोदरच सांगायचं, म्हणजे मग कसं आपल्याला कळते बुवा का हा बॉस सरते साखर, मग साखर घेऊन ये. नाहीतर मग ऐन टायमावर इथे पाहुणे यायचे आणि आपल्याकडे शिटी साखर इथं काय नाही की लगेच जा सायच्या यांच्याकडे साखर मागा. हो लांब घर आहे इथून.
गावाकडच्या समस्या तुम्हाला माहितीच आहे काय काय असतं. बटाट्याची चटणी मस्त टाकली आहे. आता हे उरलं आहे काय, बटाटे सोललेच नाही ते आत्ता घेऊ आपण. पहिले आपण बकरीला अरे शो कुठून येतात तुम्ही? इकडची दाराहून घुसले कळलं की इकडची दाराला निघायचं. आय काय तडच जाड राहिले सांगीन. बरं रे बकरी खाऊन पाहिजे तुला आवडत असेल तर. नाटक नको करू, इथंच खाऊन घे पटकन मला तिकडं न्यायला गाईला. घेऊन जाऊ दे मला तिकडे पुढे, मी आता तिकडे नेतोय. तुला काही उरकणार नाही आता, मी नेतो तिकडे. थांब तू बी. शो मी तुम्हाला सांगले ना. अरे दादा होय, अरे तुम्ही एवढ्या कोंबड्या करून येता नेमकी? मम्मीसनी घसायला सांगलं पण एक मिनिट नाही ना, गायला घालतो मी. कोण खाईल तू रे? अरे दादा तू भाकरी खाणार मटण खाणार माणूस, तुला काय या काय पाला खाशील का तू? खाऊन पाय तुला आवडतं का नाही? पटापट तू बी चाकत माकत नको करू. आणि आमचा विठ्ठल बाबाचाच कुत्रा, 2 कुत्रे आहेत विठ्ठल बाबाकडे, पण एक आलाय घेऊन, एक घरी बांधून ठेवलंय. काय रे ओळखतच ना तुम्हाला? अहो बाय खाय ना पटकन तू बी नाटकी. हां एक तर एवढे गायींमधून मी तुला दिल्या खायला, तुझं याशी नाटका. अरे बटाटीचा आहेत त्या, शिजवेल चांगली. काय कोंबड्या तुमचा काही काम आहे केडीशी? म्हणजे तुम्हाला बटाट्याचा पण पाला खायचा आहे? काय रे तुला बी? ओ अरे बाप, यांनी पण बटाटा खाल्ला. खाऊ देस थांब. मम्मीने खाल टाका लावलाय, डायरेक्ट कुत्र्याने बटाटा खाल्ला मम्मी. नाही यार घाईन तोंडाला लावलाय. आमच्या इथे पाणी भरेल, हळलय जुनं आहे जवळजवळ त्याला 4 वर्ष झाले. पाणी पूर्ण निघून जातो ते, म्हणजे लीक झालंय ना. इकडे असं वातावरण मस्त झालं आहे वातावरण, आणि ऊन पण पडलं आहे थोडं थोडं. भारी भारी कोंबड्यांनो. काय रे डॅगिश भाई, डॅगिश का डॉगिश? तेरा पप्पा किधर गया, तेरा मालक किधर आहे? हां तुळशीचं झाड. अहो विठ्ठल बाबाचा कुत्रा आहे तो. कसा मोठा होऊन गेला पाय ना, का एकदम बारीक होता तेव्हा तो. ओय काय रे, तू शिकारी नाही आहेस, तू घरकुत्रा आहेस. घरकुत्र्यासारखं राहायचा. तड काय ते गायला त्रास देतो आमचे. आमचा बाबा बघत आहे, आणि इकडे एक पेशंट आलाय मथरायला. हाताचा पेशंट आहे. विठ्ठल बाबा काय रे, हा कुत्रा डायक घरामध्ये. थांब बाहेर. तर चला आता आपली तयारी झाली आहे. टॉयल कशासाठी घेतलं असलं, आपल्याला ॲलर्जी आहे गवताची, ते खाजरते त्याच्यामुळे टॉयल घेतले मानेला पिळायला, आणि हा एक विळा गवत कापण्यासाठी. तर आपण निघूया बाहेर. चपला पण लई चिखलाच्या होऊन गेल्या, त्याच्यावर जर आपण पाणी टाकून घेऊ, कारण की आता आहेत पावसाचे दिवस, त्याच्यामुळं खूप हे असतं. ला 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 ला. गाया सर्व बसले आहेत. डॉगिश भाई आया भरते शेन. माँ बच्चों का प्यार चल रहा है इधर. और ये मुर्गियाँ. ए बगड़ी भाई
हे आमची सर्वात जुनी गाय आहे बरं का इथली घरची. आम्ही सर्व गाया पोचून दिली आणि हा एकच गाय ठेवली होती आणि याचीच सर्व ही प्रजनन आहे. या सर्व बसलेल्या आहेत नाही तर ह्या सर्व यांचीच फॅमिली आहे. आणि ही वडीलधारी आहे बगडी. हे 2 बैल आपल्याला शेतामध्ये घेऊन जायचे आहेत, तिथं बांधून द्यायचे आहेत. मग त्यांना चारा कापून घालायचा, घातला का घरी यायचा बकरीला गवत घेऊन. काय रे हरण्या तो राजा. हा बैल घरचाच आहे, हा विकत आणला आता. आणि तिकडे आणखीन 4 गोरे आहेत आमच्याकडं. आया झाटे शेण. तर आता आपण सोडे आपले बैल सरकरं तिकडं भाऊ. यास आपण डाव्याला गाठ मारलेले असतात, एकदम पॅक बांधायचा असतो, नाही तर सुटला ना. हे आमचे काय आया फुगा कोणता ही माझ्या लक्षात आहे. मी तिकडून आलो पहिले नाही हे करून येते. म्हणजे कोंबड्या बघितले ना ते कुठंच सोडत नाही, ते गव्हाण बिवाम पूर्ण साफ करून टाकतात. आमच्या आयाच्या समस्या आहेत की आम्ही ताडपत्री टाकले आहे ट्रॅक्टरला सोय करण्यासाठी, तर त्याच्यामध्ये खूप पाणी तुंबलं आहे. 2 कळशीचं असेल ते, तर ते खाली पाडायचं आहे, नाही तर मग बास ते फुटायचं. चालू आता आपण हरण्या